तरी बंधू नमस्कार. आपण आज जो हा 15-22 वराडीचा प्लॉट बघतोय हा फक्त आज आहे 38 दिवसाचा. 10 मे ची लागवड आहे आणि आज आहे 18 जून. तर आपण या प्लॉटला एक बेसल डोस आणि 3 फवाऱ्याच्या आसपास नियोजन झालेलं आहे. फक्त हा प्लॉट पूर्ण हा फ्लड इरिगेशन वरती आहे. याच्यावरती ड्रिप सिस्टीम वगैरे काहीच नाही. तरी पण आज तुम्ही बघा एवढ्या टेम्परेचर मध्ये या प्लॉट ग्रीनरी आहे आणि पत्तीची जी वाढ आहे ती एकदम परफेक्ट प्रमाणात आहे. आणि फक्त 38 दिवसाच्या मानाने हा प्लॉट तुम्ही बघा एकदम कमी खर्चामध्ये आपण बनवलेला आहे. तर ह्या प्लॉट जेव्हा 15 दिवसाचा होता शेतकरी बंधूंनो, तेव्हा आपण या प्लॉटला एक डोस दिलेला आहे खताचा. तर तो आपण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला टाकतो काय टाकलेला आहे. तर हा कॉम्बे डोस असतो. आपण जे काही शेतकरी बंधू एक प्लेन डोस वापरता 24-24 म्हणा किंवा असा एक 18-46 10 तर तो न वापरता एक कॉम्बे डोस असतो की ह्या जो फ्लावर पिकाला तुमचं जे न्यूट्रिशनची गरज असते तर त्या हिशोबाने आपण एक परफेक्ट डोस प्लॅन केलेला आहे. तर तुमचा पीक हे फ्लडने असू द्या किंवा ड्रिप इरिगेशनने असू द्या तर तो एक डोस तुम्ही प्लॅन करू शकता तुमच्या फ्लावर प्लॉट मध्ये. इतरत्र वाटसोली खर्च करण्यापेक्षा तो एक डोस टाकला तर जास्त प्रमाणात खर्च होत नाही. तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तो डोस टाकतो तर तो एक डोस एकदा तुम्ही नक्की तुमच्या प्लॉटवर वापरू बघा. आपण ह्या प्लॉटवरती जे काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे तर त्याबद्दल आपले जे शेतकरी बंधू हिरालाल देवरे वासगाव यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतात. नमस्कार. नमस्कार. आपण जे काही आजपर्यंत तुम्हाला आपल्या टीम तर्फे मार्गदर्शन केलं तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे या प्लॉटवरती किंवा बाकी मार्गदर्शन चांगलं आहे. 3 प्लॉट आहे माझ्याकडे. टमाट्याचं आहे, आता अथर्व आहे. आता तुमचा अथर्व चालू आहे अजून 2 महिन्यापासून थोडे चालू आहे. आता आपण 108 लावले आता 15 ते 20 दिवसात 108 आहे आपला टोमॅटोचा आणि ही 15-22 हो. हे तिन्ही पण प्लॉट आपले कृषी गुरु टीम तुमचे रजिस्टर आहे. हो तर या तिन्ही पण प्लॉटांबद्दल तुमचं आज समाधानकारक आहे का? हो समाधान आहे. बरं.